एफडीएचे आयुक्त झाल्यापासून तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांवरती कारवाईचा धडाका लावलाय। राज्यातील विविध भागांमध्ये दररोज कारवाईचा धडाका सुरू आहे। तुकाराम मुंढे यांच्या कारवायांना घाबरून भेसळखोर आपल्याकडे असलेले भेसळीचे साहित्य फेकून देत असल्याचं समोर आलंय। या कारवाईचा धसका जळगावमधील अनेक व्यावसायिकांनी घेतलाय। त्यामुळे भेसळयुक्त दूध, दही, पनीर, सुटे खाद्यपदार्थ, तेल सध्या बाजारामधून गायब झालंय। या सगळ्याच संदर्भात हॉटेल व्यावसायिक आणि ग्राहकांसोबत बातचीत केली आहे चंद्रशेखर नेवे यांनी। साहेबांची बाईट्स वगैरे पाहिली, त्यांनी सांगितलेलं आहे की कोणत्याही हॉटेलला तुम्ही गेल्यानंतर त्यांना तुम्ही सक्तीचं कोणतेही वस्तू देऊ शकत नाही। त्याच्यामध्ये पाणी आलं आहे, भरपूर काय स्टार्टिंग असते त्याच्यामध्ये। लोकांना न विचारता फॅमिलीच्या समोर कसं आहे, कोणी त्या गोष्टीला पहिले हे करत नव्हतं की लोकांच्या समोर बोलता येत नाही बसताना की हे तुम्ही ठेवू नका, नाईलाज त्यांना ते घ्यावं लागत होतं। तर आता साहेबांच्या सक्तीमुळं जोपर्यंत आम्ही ऑर्डर देत नाही ना तोपर्यंत कुठलीही वस्तू ते आणून देत नाहीत। रेट वाढले त्याचं खरं आहे, पण क्वालिटी पण त्याच्यामध्ये झालेली आहे ना। आधी जे भेसळ वापरत होते ते आता कमी प्रमाणात झालेलं आहे असं मला वाटतं आहे। रेट वाढलेले आहे पण ते चांगलं आहे। आपल्या शरीरासाठी जे हानिकारक पदार्थ आधी येत होते ते आता येणार नाही मुंडे साहेबांच्या कारवाईनंतर। आणि इतर गोष्ट पाणी बॉटल वगैरे आधी ठीक आहे देत नव्हते, पण आता हॉटेल व्यावसायिक ते स्वतः पाणी बॉटल वगैरे देतात, ते पण गोष्ट चांगली आहे, स्वागतार्ह आहे। कारण काय आहे का ह्या सगळ्या गोष्टीत ग्राहकांच्या तब्येतीची आणि त्यांच्या आस्थेची काळजी घेऊन जे डुप्लिकेट पनीर, दही, दूध किंवा तेल असायचं हे सगळं बंद झालं आहे। बरोबर। सुटे तेल बंद झाल्यामुळे आता पॅकिंग तेल येतं, त्याच्यावर मार्का असतो की मग कुठल्या कंपनीचं आहे काय हे सगळं त्यावर नमूद असतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।